के 16 लोग परमानेंट किया। आज सुरेश रंगारी को कायदा कानून मालूम नहीं है, डिस्प्यूट एक्ट मालूम नहीं है, और मोदी साहब नया कानून हमारे पे थोपने जाएंगे। इसके पहले मोदी साहब का कानून नहीं चलेगा, या 13 के मजदूर है, पहले यहाँ का डिस्प्यूट ये खत्म होगा। और दत्ता मेघे के इसमें 1/1/2010 में जो डिस्प्यूट था वो आज भी चालू है। वो डिस्प्यूट पूरा हुए सिवा कामगार कायदा जो भी बनाएंगे संसद पार्लियामेंट, वो हमको लागू नहीं हो सकता। हमारे सभी आपका स्वागत है हमारे चैनल पर। मैं हूं एमडी आशिक। आज हमारे चैनल पर यह खबर है कि सेवाग्राम आईटी पार्क के कामगारों की कामगार ऑफिस में ऑफिसरों के साथ थी मीटिंग। ऑफिसर ने ऐसा क्यों कहा? कामगार संगठन के संचालक सुरेश रंगारी को ऑफिसर की जुबानी सुनते हैं। नेहमीचा प्रॉब्लेम आहे, म्हणून आम्ही एक पत्र दिलेलं आहे मागच्या 2 तारखेच्या अगोदर चव्हाण साहेबांना की मालक कोण आहे त्याच्या तपासणी संदर्भात एव्हिडन्स मालक किंवा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे तर याची माहितीसाठी आमच्याकडे तर तशी माहिती नसते. हो सर, मध्ये आहे ते शॉप ऍक्ट मध्ये आहे का आहे 2014 पासून कोणत्याही कॉन्ट्रॅक्ट तुम्ही अर्ज दिला त्याची मूल्यावरला कामगारांनी कामगारांना कशा लावायचं का तुम्ही सांगता आलं पाहिजे तुम्हाला. आयटी पार्क आमच्याकडून काही पत्र आलं का तुम्हाला तारीख सर आम्हाला फोन आला. ते अर्जदार कोण आहे त्याच्यात? अर्जदार माझी कामगार आहे आणि कामगार संघटना आहे अर्जदार आणि गैरअर्जदार. गैरअर्जदार कोण आहे? गैरअर्जदार आयटी पार्क वाले आणि कॉन्ट्रॅक्टर तिरुपती. अर्ज ओळखू येत का तू? हो आणि एकही तारीख झाली नाही. नाही इथं सेटलसाठी एकही तारीख हा हे करू फक्त याच्यात प्रतिनिधी माहिती करता सविनय सादर करून घ्यायचे. नाही त्यांनी आपले नेहमीचे कार्यालयीन कामकाज म्हणल्यापेक्षा आपल्याकडे महाराणी कंपनी एक लक्षात घ्यायचं आपल्याला. तुम्ही समजा निगडीत आहे कामगार जिथे काम करत असेल तिथे नौकर मालक संबंध पहिला प्रश्न आला पाहिजे आपला की नौकर मालक संबंध कोणाशी आहे आपला. एखादी तारीख झाली का याच्यात? तारीख झाली होती, एकच तारीख झाली. अर्जदाराचं नाव सांगा ना. अर्जदाराचं नाव काय? तुम्हाला सांगता आलं पाहिजे अर्जदार कोण. ठीक आहे. हा हे बघ जी नोटीस झाली ते पाहिजे हे का विक्रा आष्टा वानखेडा वर्धा हे झाले अर्जदार. आणि भाटिया बिपिनजी भाटिया व राजीव शंकर हे झाले गैरअर्जदार. म्हणजे काय 7व्या महिन्यात किती येते? जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा यांचे पत्र 7व्या महिन्यात किती येते? बरं झालं आता आपल्याला हा अर्ज करायला आहे ना ते आता हे राहू दे तुमच्याकडे. हा याच्यातला हा मुद्दा आम्हाला आमची डिमांड आहे. फक्त इतकाच मुद्दा आमची डिमांड आहे. वाटत बरं सर सोबत सदर मंत्रालय कंत्राट यांनी कामगारां कोणाची आहे त्या संबंधात पुरावा कायद्याने प्रमाणित पुरावे समेत चौकशी तपास कार्यालयीन तत्काळ मागून उपलब्ध करून द्यावे. आम्हाला तिकडून कोणी आलं होतं का त्या गुन्ह्यात? हे 14 पासूनचं प्रकरण आहे सर. कॉन्ट्रॅक्ट आमच्यातले तर प्रॅक्टिस चालू झाली, बिनधास्त चालू झालेली आहे. 14 पासून 14 हे सर आता कामगार वर्ग आहे तिथे
बघा सर, काही असं इलेक्ट्रिक दुसऱ्या कामगारांकडून करारनामा वगैरे काही सापडला का? हा तर आम्ही आता हा contract सगळं मागून राहिलो. हे बघा सर, अरे बा याची नोंदणी जर फॅक्टरी असेल जे तिथं हात पॉवरचं काम आहे का मशिनरी आहे? नाही, हे गवत कापणारे गवंडी कामगार हे सगळे कामं करून घेतात. लोहा उचलल्या जाते यांच्याकडून, सिमेंटचे कामं करून घेतात. म्हणजे वाटेल त्या पहिला कॉन्ट्रॅक्टर होता त्याच्याकडे सिक्युरिटीचा लायसन्स शेंडे, त्या सिक्युरिटीच्या लायसन्सच्या बेसवर हे सगळ्या कामगारांना तर याच्यामध्ये दोन भाग आहे. आता मला मग नंतर त्याला बदलून दिलं. डिस्प्यूट चालू झाला, बदलून दिलं सर, लगेच बदलून दिलं. तिसरा आला तो बी पळाला. नंतर चौथा आला. आता याच्यामध्ये जो चालू आहे रनिंग वाला त्याचा पण करारनामा नाही. नाही, आलं माझ्या आणि यांचा पीएफ पण जीपीएफ सगळं काही लोचा केलेला आहे सर. आणि पीएफ ऑफिसला दिली का तक्रार? PF सर आहे. आमची पहिली तर इथं फाईट चालू आहे. ह्या रोजनामा आहे त्याच्यामध्ये सर. दोन भाग आहेत, ठीक आहे ना? दोन भाग येतात. एक भाग जर आपल्या इथं तुम्ही मागितलेले अभिलेख त्यांनी दिले जर झाला तर तो भाग येईल. पण दुसऱ्या भागामध्ये जर आपल्याला आम्ही सल्ला दिला योग्य त्या प्राधिकरणा म्हणजे कोर्ट, हा. पण कोर्टात गेल्यावर 2014 पासून जे नौकर मालक संबंध देशाची येऊन राहिला, पहिले कंपनी दुसऱ्याची असतो, ठेकेदार दुसरा असतो, तर ते सगळ्यांना फक्त पार्टी करायचं आहे. हो करू ना सर. तर ते एवढं एक ध्यानात ठेवायचं. हा. आणि सर आता हल्ली त्या मालकानं त्यांना 6,000चा चेक दिलेला आहे सर. आता रनिंग मालकाने चेक दिला आहे, म्हणजे यांचा संबंध मालकासोबत आहे. म्हणजे खातं मालकाने दिलेलं आहे सर. ते सगळे चेक मालकाने दिलेले आहे. डिस्प्यूट चालू झाल्यापासून आणि काही आमच्या चॅनल न्यूज चॅनलवाल्यांच्या माध्यमातून बातमी प्रसारित झाली, त्याच्यामुळे चेक देऊन रपातपा करण्याचा प्रयत्न झाला. म्हणजे जिल्हा म्हणजे नौकर मालक प्रस्थापित झाला ऑन पेपर, हे लक्षात घे. ही आपली जमीची बाजू आहे, ही खूप जमीची बाजू आहे. हे काय छोटरपूर सारखी काय फोडणार जाणारी गोष्ट नाही. आणि पोलीस ना सर तिथे द्यायचं नाही म्हणून फालतू पत्र दिलेले आहे. ते पत्र कुठे आहे पोलीस? पत्र सेवाग्राम ठाणे दिले ना. नाही हेच आहे ना महाराणी. मुंजीवर आहेत का? हो. माझी एक फक्त विनंती आहे तुम्हाला, हा सर. पुढच्या तारखेला येताना एक जण जो सक्षम आहे, ज्याला याच्याबद्दलचं नॉलेज आहे, नसेल तर त्याने पूर्ण केस वाचायची, काय सबमिट केलं आणि त्याला विचारलं ते सांगता आलं पाहिजे. असा व्यक्ती इथं पाठवायचा. ठीक आहे. तुम्ही नाही आले तरी येण्या जाण्यात पैसा खर्च करू नका, वेळ घालू नका. सगळ्यात महत्वाची दुसरी गोष्ट, जी सुनावणी होईल, जी काही आपल्याला अभिलेख उपलब्ध होती, त्याची एक प्रत तुम्हाला देण्याची. ठीक आहे. हा, त्यामुळे तुम्ही असं म्हणायचं नाही की मी नाही गेलं तर मला काही समजणार नाही. हा भाग डोक्यातून काढून टाका, ठीक आहे? कारण सध्याची जी कोविड-19 परिस्थिती आहे त्याच्यामध्ये आपल्याला ती दक्षता घ्यायची आहे. आपण जाऊ एक काम करायला दुसरं नाही घडलं पाहिजे. नाही तेच. तर हा एक उद्देश आहे. आणि याची हे प्रकरण झाल्यावर याची कॉपीच आम्ही अटेस्टेड करून देतो ठीक आहे. आमच्या स्वाक्षरीनिशी. ती कोर्टात स्टँड होते सर त्याच्यावर स्टँड होते. तुमचं तर म्हणणं त्यामुळे बाकीच्या गोष्टी तुम्हाला यायचं जायचं हा भाग तुम्ही थोडा डिलीट करा, पण ज्याला नॉलेज आहे त्याला पाठवा. सर इथे संघटनेचे पदाधिकारीच आहे. आणि सर तुम्ही जे म्हटलं आता तुम्हाला सांगायची गोष्ट की सर्टिफाईड कॉपी देण्याच्या संदर्भात तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं तर तो अनुभव वेगळा आहे. इथला वर्गाचा अनुभव वेगळा आहे. आजपर्यंत नाही भेटला, पण कृपया सोडून द्या. तुम्ही आले आणि चांगलं वैभव या वर्गाला लाभेल अशी आम्हाला ते अपेक्षा. तुमच्या बदलाशिवाय काही चांगलं होत नाही. हो. ज्याचं वावर आहे त्यांनी काहीतरी झाडं झुडपं लावले तरच होते ते. सर, वावरच तुमचं आहे, आम्ही काय रखवालदार आहोत. नाही तर आम्ही कुंपण तुम्ही जसं वागसाल जसं बोलसाल तसं ते घडणार आहे. हा सर, आम्ही तर कुंपण कापण्याचे प्रयत्न करतच आहोत सर. आता ही मागची मी बघितलं, हो सर. अर्जदार हजर आहे, संघटना पदाधिकारी आहे. पण हे गैरहजदाराकडून अनुपस्थिती आहे 11-8 लाख रुपये. ठीक आहे. त्याच्यानंतर जर एखाद्या तारखेला आलते का ते? नाही आले. ते मनमर्जी आहे, इथूनच त्यांना माहिती भेटतो. तिथं जाऊ द्या आपलं. आता एवढ्या तारखा झालेल्या आहे, पुढच्या तारखेला मी हे क्लोज करीन, नाही आले ते तर. हा. रजिस्टर ईडीने मी पाठवायचा प्रयत्न करतो. इथे कोण राहते तुमचं वर्ध्याला? माझ्या नावाने पाठवतो. तुम्ही एक कॉल लेटर काढलं की रजिस्टर आम्ही साध्या पोस्टाने पाठवतो. ठीक आहे सर. राजकीय नाही. पण तुम्ही रजिस्टर रीडिंग पाठवा. ते जर रिटर्न आलं नाही घेतलं, याला जर अटॅक झाला तर तुमची बाजू आणखी सक्षम आहे की हेतू परस्पर टाळत आहे. ठीक आहे. आणि तो आम्ही हे करून ते पुढच्या तारखेला आपण क्लोज करू.
ठीक आहे. ते हे उद्या किंवा परवा येऊन कॉल लेटर ते रजिस्टर रिडिंग दिलं पाहिजे. एवढं थोडंसं कडू साहेबांचा नंबर आहे तुमच्याकडे, हो, कॉन्टॅक्ट मध्ये राहून करा. कडू साहेबांचा नंबर आहे आणि सर ह्या संघटनेचे अध्यक्ष सुरेश रंगारी त्यांना माहिती आहे. नाही, आपल्याला त्याच्याशी तर काय ते नाही, हे फक्त actually सांगितलं ते तेवढं. माझ्या नावानेही पाठवून देऊ शकतात. कडू साहेब नेहमी पत्रव्यवहार करतात. तुम्हाला रजिस्टर पाठवायचंच नाही. हे मालक जे आहे ते घरात हो. राहतो, यांना पाठवायचं आहे. तुम्ही तर आमचेच आहे. आम्ही पाठवून देऊ सर. आम्ही स्पीड पोस्ट पाठवू. तुमच्या लक्षात नाही आलं, तो जे प्रूफ आहे ना तो याला अटॅच झाला पाहिजे कोर्टापर्यंत. तिथं स्टँड होईल. तसं तर काही उपयोग नाही. मग तुमच्या मार्फत पाठवू. आम्ही देऊ, फक्त ते तुम्ही पाठवायचं त्याची स्लिप याला अटॅच झाली पाहिजे. हा, ठीक आहे. अजून लक्षात नाही आलं आता किती सांगू. नाही आला. जर तुम्ही याच्यात निरंतर काम करत असले तर सांगायची गरज नाही आलं सर. माझं नाव प्रमोद मुंजावर आहे. मी IT पार्कमध्ये 2013 पासून काम करत होतो. आता आम्हाला 5 महिने झाले कामावरून कमी केलं. आज कामगार कार्यालयामध्ये तारीख होती. कडूबाबूंनी फोनवर सांगितलं 13 तारीख आहे म्हणे, 10व्या महिन्यात 2:10 तुम्ही इथं उपस्थित राहा म्हणत होते. पण आज या कार्यालयामध्ये आलो आणि साहेबांनी प्रोसेस केली आणि नोटीस आम्हाला मिळाला नव्हता. आणि कंपनीमध्ये 8 तारखेला गेलो. कंपनीवाल्यानं आम्हाला महाराणी स्पेनचा चेक दिला 6,625 रुपयाचा. आज इथं 13 तारीख होती. तारीखचा पण नोटीस नाही भेटला. तारीख पण कडूबाबीने फोनवरच सांगितलं आम्हाला आज तारीख आहे 2:10 म्हणून 13 तारखेला 10व्या महिन्यात. नमस्कार, मैं सुरेश नीलकंठ रंगारी, क्रांति सूर्य असंगठित कामगार संगठना विदर्भ विभाग वर्धा का राष्ट्रीय अध्यक्ष। और हमारे IT पार्क के कामगारों का जो डिस्प्यूट चल रहा है ये 2013 से यहाँ का डिस्प्यूट चल रहा है। और यहाँ पे ये लॉकडाउन कोरोना के आड़ोसे से हमारे कामगारों को निकाल के यानी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहब 23 मार्च को लॉकडाउन करने वाले हैं। इसकी खबर हमारे IT पार्क के लोगों को, भाटिया जी को दिल्ली से या उन लोगों को पहले ही मालूम गिरी और डमी और बोगस कॉन्ट्रैक्टर अनफेयर लेबर प्रैक्टिस चला के ये सब चल रहा है 2013 से। और लेबर ऑफिसर लोग सब धोखाधड़ी तो कर ही रहे, क्रिमिनल कॉन्स्पिरेसी तो कर ही रहे, कोई डॉक्यूमेंट की छानबीन नहीं कर रहे। और उसमें भी तो इन्होंने डमी कॉन्ट्रैक्टर तिरुपति त्रिपाठी ने धनंजय त्रिपाठी ने एक नोटिस लगा के जिसको लॉकडाउन के पूर्व ही कोरोना का आड़ोसा बता के इनको कम कर दिया काम से। अच्छा, इसमें कम कर दिया और नरेंद्र मोदी साहब ने 23 मार्च को कम किया, तो इसने 20 तारीख को, ये तो आप पिछले भी बार बताए। अभी इस पर हमने 2 तारीख पूर्व शायद हमने दिए थे एक नोटिस। उसमें क्रांति सूर्य के तरफ से हमने हमारे लेबर को स्वाभिमान का रोजगार चाहिए, इसके कारण हमने एक चीज मांगे है कि मुख्य मालक कौन और इसका मालक कामगार नाता रिलेशन कैसा डिस्प्यूट होना चाहिए। इसलिए एविडेंस हमको दोनों जो त्रिपाठी है उसके तरफ से और मुख्य मालक के तरफ से एविडेंस दो। बाद में एविडेंस के आधार पे और उसके आधार पे ही ये जिसके कामगार होंगे उसके आधार पे हम आगे बढ़ के आगे जाएंगे। तो हम तपास अधिकारी जो है, समेट अधिकारी, इससे हमने वो निवेदन दिए थे और तब से हम एक ही मांग कर रहे हैं, हमको स्वाभिमान का रोजगार चाहिए। इसलिए हमको सिर्फ एविडेंस के लिए वास्तव सत्य घटना आधार एविडेंस क्या है, एविडेंस एक्ट 1971 शायद 101 के अंतर्गत एविडेंस देखकर ही तय हो जाएगा कि ये कामगार किसके हैं, मुख्य मालक कौन है। इसलिए वो फाइल मांग रहे तो और वो फाइल दोनों तरफ से लाकर तपास अधिकारी ने जमा करके ये लेना जरूरी है। इसलिए हमारी यही मांग हमारी महाराष्ट्र शासन से है। बाकी रोजगार के बारे में जो है डिस्प्यूट ये करेंगे। अगर इसमें फर्जरी हुई है, बात यह है कि वो धनंजय त्रिपाठी ने पुलिस को एक दिया, वो कागज दिया, तो और ये ऑफिस में दिया, कलेक्टर को दिया, सबको दिया। उस कागज के आधार पे सेवाग्राम पुलिस स्टेशन ने मेरे कामगारों को ये लिख के दिया कि IT पार्क के आसपास भी आप जाएंगे तो आपको अंदर पकड़ के डाल देंगे, केसेस कर देंगे। और वो उसका फायदा उठा के दूसरे कामगार जो है इनके घर के आसपास के रोजगार कामगारों को ले जाके वहां का काम पूरा कर लिए 5 महीने में।
और ये लेबर ऑफिसर लोग और पूरा महाराष्ट्र शासन अपना कोरोना का ड्रामा कर रहे हैं। तो इसका मतलब क्या है, ये कामगारों को रोजगार की जरूरत नहीं है। हाँ, ये रेगुलर कामगार को निकाल के दूसरे कामगार को रोजगार दिए 5 महीने में। और अभी क्या हो रहा है कि लेबर एक्ट के अंतर्गत जाएंगे। हाँ, तो लेबर एक्ट के अंतर्गत हम केस लड़ेंगे, लेबर कोर्ट में लड़ेंगे, हाई कोर्ट में लड़ेंगे, सुप्रीम कोर्ट जाएंगे। पर ये दलित आदिवासी कामगारों के साथ में जो चीटिंग, फर्जरी, ठकौनू, फसौनू, क्रिमिनल कॉन्स्पिरेसी हो रही है, ये एट्रोसिटी के अंतर्गत ये प्रवीण मुंजेवार, ये कामगार ओबीसी, ये एससी, एसटी, एनटी, ऐसी कामगारों के साथ में ठकौनू फसौनू हो रही है। इसके अंतर्गत एट्रोसिटी का गुना दाखिल हो रहा है और महाराष्ट्र सरकार लेबर ऑफिसर ने इसमें डायरेक्ट कामगार मंत्री बच्चू भाऊ कडू ने, इन्होंने सब ने इसमें इंटरेस्ट लेके एक कामगारों को हक देने का है। तो क्या है, हाँ, कामगारों ने आत्महत्या करने के बाद में हक देंगे क्या? अभी तो चेक के माध्यम से सीधा खुलासा हो गया है कि मालक ने चेक दे दिया। इसका मतलब हमारे कामगार आईटी पार्क के भाटिया के कामगार है और ये जो त्रिपाठी है, ये चीटिंग, फर्जरी, ठकौनू, फसौनू, धोखाधड़ी पुलिस से और कामगार अधिकारी और शासन, महाराष्ट्र शासन, न्यायालय व्यवस्था के साथ में सबसे ज्यादा चीट कर रहा है। तो आज लेबर ऑफिसर ने एक एक्शन लेके उसको फर्जरी की केस दायर करना जरूरी था। आज कॉन्स्टिट्यूशन ड्यूटी इनकी है, इनकी ड्यूटी है, लेबर ऑफिसर की ड्यूटी है। इतने दिनों के बाद में हमको मोहल्ले साहब की मुलाकात हुई, उसमें भी हमको मीठी बात से ही हमारा मीठे बातों से पेट नहीं भरता, मीठी छुरी से बात नहीं होती। और वो बोल रहे हैं कि तुमको नॉलेज नहीं है। आज सुरेश रंगारी नाम का आदमी हसन मुंशीफ साहब के 1/1/2009 में 1/7/2010 में कामगार मंत्रालय में डिस्प्यूट करके 240 लोग के करीब में परमानेंट किया। यही धुर्वे ने आईटी पार्क के अपना महालक्ष्मी कंपनी में 15 से 16 लोग परमानेंट किया। आज सुरेश रंगारी को कायदा कानून मालूम नहीं है, डिस्प्यूट एक्ट मालूम नहीं है। और मोदी साहब नया कानून हमारे पे थोपने जाएंगे। इसके पहले मोदी साहब का कानून नहीं चलेगा, या 13 के मजदूर है, पहले यहाँ का डिस्प्यूट ये खत्म होगा। और दत्ता मेघे के इसमें 1/1/2010 में जो डिस्प्यूट था वो आज भी चालू है। वो डिस्प्यूट पूरा हुए सिवा कामगार कायदा जो भी बनाएंगे संसद पार्लियामेंट, वो हमको लागू नहीं हो सकता। हमारे संविधान ये बताता है कि तुम्हारा डिस्प्यूट पुराना था, हमारे पुराने डिस्प्यूट को डिस्पोज करके नए कानून कायदे हमारे कामगारों के ऊपर थोप नहीं सकते। ये हमारे संविधान का हक छीन नहीं सकते। अगर कोई ऑफिसर आके हमारे साथ में धोखाधड़ी कर रहे होंगे तो सीधा एट्रोसिटी का गुनाह हम दाखिल करेंगे। हम दलित आदिवासी कामगार है। यही आपके चैनल के माध्यम से हम सीधा मैसेज और सबको हम नम्रता पूर्वक, विनती पूर्वक ये दे रहे हैं कि लेबर एक्ट को खत्म करने की जो साजिश हो रही है वो तो हम अभी भी कॉन्ट्रैक्ट लेबर एक्ट के अंतर्गत नहीं जा रहे। अनपेड लेबर प्रैक्टिस क्यों हुई? अनपेड लेबर प्रैक्टिस होने की वजह से ये कामगार मालक के कामगार है। मालक कामगार होने के नाते दूसरा वाइट लगा। ये कामगार इंडस्ट्रियल डिस्प्यूट एक्ट 1947 एक्ट के अंतर्गत कलम नंबर 10 के अंतर्गत इनका 1/7/2010 में जैसी दत्ता मेघे में डिस्प्यूट हुआ, मीटिंग हुई, औद्योगिक कामगार कल्याण मंडल में हुआ, वैसा इनका डिस्प्यूट कामगार कल्याण मंडल में होना चाहिए कि नहीं कोई न्यायालय में जाना चाहिए। न्यायालय में जाके 10-10 साल 50-50 साल हमारे कामगारों को न्याय नहीं मिलता। उसका एक एग्जाम्पल जिंदा मैं हूं। 2010 से मेरे साथ लेबर कामगार न्यायालय और हाई कोर्ट, इसका मैं अब सफरिंग कर रहा हूं, मेरा परिवार सफर कर रहा है। क्या हुआ? और इंडस्ट्रियल अपना औद्योगिक न्यायालय मुंबई, इससे भी मैं विक्टिम हो गया हूं। ये सब लोगों ने आज मेरे को मुर्गा बना के छोड़ दिया है। मेरे पे जजेस ने कंटेम्प्ट ऑफ कोर्ट कर दिया है फर्जी। यहाँ पुनवटकर के साथ में मैंने क्या सवाल पूछ लिया तो मेरे पे केस ठोक दिए रामनगर पुलिस स्टेशन में। और उसमें साक्षीदार कौन है? शेंडे, ये कामगार अधिकारी कार्यालय का शेंडे, और वो ठाकरे, वो पांडे, ये लोग कामगारों के ऊपर का दमन करने के लिए मालक लोगों से साठगांठ करके और मालक लोगों से बड़े रकम की लेन देन पीछे से के दरवाजे से करके कामगारों का दमन कर रहे हैं और कामगारों को जेलों में ठासने के लिए केसेस थोप रहे हैं। ये कानून, ये भारत का संविधान
ये अनुमति नहीं देता। इनको जो ड्यूटी मिली है, इनको जो रोजगार मिला है, इनको ऑफिसर बनाया है, कॉन्स्टिट्यूशन ड्यूटी पे बिठाया गया है, इनको संविधान से काम करने के लिए ही बिठाया गया है। इसलिए आपके चैनल से मैं महाराष्ट्र सरकार को अपील करता हूं कि मेरे कामगारों को तुरंत में न्याय दीजिए, अन्यथा आत्मघातक आंदोलन को लिए प्रेरित मत कीजिए। हम आत्मघातक आंदोलन करने के लिए भी पीछे हटते नहीं है। 1 मई 2010 में आत्मदान आंदोलन करने के लिए उकसाने वाले दत्ता मेघे के पटेल पुनवटकर और पूरे मैनेजमेंट के लोगों ने को वो हमने महाराष्ट्र सरकार को दिखा दिए कि हम आगे पीछे नहीं देखते। हमारे पेट पे लात मत मारो, पीठ पे मारो। पेट पे लात मारने से हमारे परिवार की हानि होती है और ये लोग पेट पे मारना जानते हैं। इसलिए मैं अपील करता हूँ हाथ जोड़ के कि मेरे कामगारों को सत्यता से न्याय दीजिए, संविधान, कायदा और न्याय व्यवस्था के दायरे में न्याय दीजिए। अगर ऐसा नहीं हुआ तो आने वाले समय में 27 तारीख में बहुत बड़ा आंदोलन होगा। और ये भी लेबर ऑफिसर मोहल्ले साहब को हम विनती करते हैं कि हमारा डिस्प्यूट, इसमें जो त्रिपाठी जो आया है उसके पे फौजदारी कार्रवाई कीजिए। ये हम अपील करते हैं आपके चैनल से।